नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण मराठा आरक्षण, गाझापट्टीतील जो काही संघर्ष आहे, गाव तिथे ग्रंथालय उपक्रम आणि प्रधानमंत्री आवास योजना यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे तिला आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आहे मराठा आरक्षणासंदर्भात। दिनांक 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी या ठिकाणी मराठ्यांची भव्य दिव्य अशी सभा झाली। जी काही सभा झाली ती ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारची होती, म्हणजे भविष्यातही अशा प्रकारची सभा होईल का नाही यावरही शंका आहे आणि भूतकाळात तर अशा प्रकारची सभा झालेलीच नाही। अशा प्रकारचा एक सर्व मोठा जनसमुदाय या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेला हजर होता आणि या ठिकाणी एका राजकीय नेत्याने बोललेली ही सभा नव्हती किंवा कोणत्या राजकीय पक्षाने बोललेली ही सभा नव्हती, तर मराठा समाजाने स्वयंस्फूर्तीतून या ठिकाणी जमलेल्या एका समूहाची ती सभा होती आणि तो समूह होता मराठा समूह। या सभेच्या माध्यमातून मराठ्यांनी आरक्षणाची जी त्यांची मागच्या कित्येक वर्षापासूनची मागणी आहे तिला आता या ठिकाणी अंतिम वळण देण्याचं निश्चित केलं आहे। या ठिकाणी कोटीच्या घरामध्ये जनसमुदाय जमला होता अशा प्रकारची संख्या आता पुढे येत आहे, कारण जी सभास्थळ होतं त्या ठिकाणी 200 ते 300 एकर जमीन ही नागरिकांसाठी बसण्यासाठी होती। त्याचबरोबर जे पूर्णच्या पूर्ण रस्ते होते हे मराठा बांधवांनी पूर्णच्या पूर्ण खचाखच भरलेले होते। मग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समुदाय एकवटला होता आणि सरकारला येणाऱ्या पुढचे 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे की या पुढच्या येणाऱ्या 10 दिवसामध्ये सरकारने मराठ्यांना कायद्याच्या धर्तीवर किंवा 50% आत असं आरक्षण द्यावे जे की आरक्षण टिकेल, आणि जर सरकारने अशा प्रकारचं आरक्षण नाही दिलं तर यानंतर जे काही परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, अशा प्रकारचा एक गंभीर इशारा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। आज मराठा समाजामध्ये मागासलेपणा, बेरोजगारीपणा अशा विविध समस्या आहेत ज्याचं मूळ कारण आरक्षण हेही या ठिकाणी मानलं जात आहे। मोठ्या संख्येने महिला असतील, वृद्ध असतील, तरुण असतील अशा असंख्य वर्गातून या ठिकाणी जनसमुदाय एकवटला होता आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही ही तर गोष्ट या ठिकाणी आपण सांगू शकतो। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती गाझा पट्टीतून आहे। गाझा पट्टीविषयी मागच्या काही दिवसापासून आपण चर्चा करत आहोत आणि जो काही इस्रायलचा मॅप आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मग तोच जो इस्रायलचा मॅप आहे त्या मॅपवर आधारित मागच्या काही दिवसापासून आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ज्याला की आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो ते पाहत आहोत आणि आजचा जो काही प्रश्न आहे तो असा आहे, लेक टिबेरियस आणि मृत समुद्र यांना जोडणारी नदी कोणती? जो काही लेक टिबेरियस आहे आणि मृत सागर किंवा समुद्र यांना जोडणाऱ्या नदीचं या ठिकाणी नाव विचारलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्या समोर पर्याय आहेत। पर्याय ए ॲमेझॉन नदी, बी नाईल नदी, सी जॉर्डन नदी, डी सिंधू नदी। तर या ठिकाणी जो मॅप आहे त्या मॅपच्या माध्यमातून आपण आपले उत्तर पाहणार आहोत। तर या ठिकाणी सर्वप्रथम लेक टिबेरियसची पोझिशन आपल्याला पाहिजे, तर या ठिकाणी लेक टिबेरियस तुम्ही पाहू शकताय आणि लेक टिबेरियसच्या साऊथला या ठिकाणी मृत सागर जो की जॉर्डन आणि इस्रायल या दोन देशाच्या सीमेवरती असलेला आपण पाहू शकतो। या ठिकाणी जो काही लेक टिबेरियस आणि मृत सागर आहे यांना जोडणारी जी काही रिव्हर आहे तिचं नाव आहे रिव्हर जॉर्डन किंवा जॉर्डन नदी। ही लेक टिबेरियस आणि डेड सी यांना जोडण्याचं कार्य करते। म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक सी, जॉर्डन नदी ही लेक टिबेरियस आणि मृत समुद्र यांना जोडते। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे तिची या ठिकाणी आपण चर्चा करूया। गाव तिथे ग्रंथालय पासून राज्यात 31,000 गावे वंचित।
तर या ठिकाणी पहा, जे काही आपलं महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारचा तो एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून जो काही ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढविणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी गाव तिथे ग्रंथालय या उपक्रमाचा असलेला दिसतो. तर या ठिकाणी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम कोणाचा आहे, तर महाराष्ट्र शासन हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. उद्देश गावामध्ये वाचन संस्कृती वाढवणे. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन म्हणूनही आपण एक दिन साजरा करतो. मग हा जो वाचन प्रेरणा दिन आहे तो दिन आपण कोणत्या ऑकेजनला धरून साजरा करतो, तर या ठिकाणी पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जो काही जन्मदिन आहे तो जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. तर या ठिकाणी जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन अशा प्रकारे असू शकतो की वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो. तर या ठिकाणी पर्याय आहे ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी पंतप्रधान नरेंद्र मोदी, डी भगत सिंग. तर या ठिकाणी ऑलरेडी आपण चर्चा केली आहे की वाचन प्रेरणा दिन आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी साजरा करतो. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. चलूया पुढच्या न्यूजकडे. पुढची जी न्यूज आहे ती आहे पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात. तर या ठिकाणी जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन हे आपण पाहणार आहोत. त्याच अगोदर आपण जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. पंतप्रधान आवास योजनेतील 5.25 लाख घरे अद्यापही अपूर्ण. तर या ठिकाणी पहा, जी काही पंतप्रधान आवास योजना आहे या आवास योजनेमध्ये म्हणजे 4.75 लाख जी घरे आहेत ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत, अशा प्रकारची ती न्यूज आहे. या ठिकाणी बनणारा जो काही संभाव्य प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी विधान 1 आहे, पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2016 या दिवशी करण्यात आली. विधान क्रमांक बी, पंतप्रधान आवास योजनेपूर्वीच्या इंदिरा आवास योजनेच्या जागी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जी काय पंतप्रधान आवास योजना आहे ती पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेच्या जागी सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारची ती 2 विधाने आहेत. या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना अगोदर आपण पाहूया आणि त्यानंतर जे काही आपलं उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पंतप्रधान आवास योजना या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2016 रोजी झालेली आहे. या ठिकाणी जी पूर्वीची इंदिरा आवास योजना होती त्या योजनेच्या जागी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित मंत्रालय ग्राम विकास मंत्रालय, केंद्र सरकार. तर या ठिकाणी कोणकोणत्या व्यक्ती अशा आहेत की ज्या या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी बनू शकतात. तर यामध्ये SC आणि ST समुदायातील आपले बांधव, विधवा महिला, शहीद जवानांचे जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंब या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. निमलष्करी दलातील कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती आणि अल्पसंख्याक समुदाय या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पुढे या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे केली जाईल, जो काही सामाजिक आर्थिक जात आधारित जे काही सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणाचा आधार घेतला जाईल. त्याचबरोबर गावामध्ये जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेच्या माध्यमातूनही लाभार्थी निवडले जातील आणि जिओ टॅगिंगच्या माध्यमातूनही या ठिकाणी लाभार्थ्यांची निवड केली जाईल. तर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जे आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी केवळ विधान 2 बरोबर आहे. कारण विधान 1 मध्ये या ठिकाणी जी योजना आहे तिची सुरुवात 1 जानेवारी 2016 रोजी झाली आहे असे म्हटले आहे, परंतु या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात ही 1 एप्रिल 2016 या दिवशी झालेली आहे आणि पूर्वीची जी काही इंदिरा आवास योजना होती त्या योजनेच्या जागी नवीन योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली होती. परिणामी विधान 1 नंबरचे चूक आहे आणि विधान नंबर 2 चे बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी, केवळ विधान 2 बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण दिनांक 15 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे.
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.